श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। दोर्भिर्युक्ता चतुर्भिः स्फटिकमणिमयं क्षमालान्दधाना हस्ते नैकेन पद्मं शुकमपि च सितं पुस्तकं चापरेण या सा कुन्देन्दुशङ्खस्फटिकमणिनिभा भासमाना समाना सा मे वाग्देवतेयं निवसतु वदने सर्वदा सुप्रसन्ना। कामं कल्पद्रुमो ह्येष साधु वृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। शिव चिदंबरांच्या लीलांचं अवगाहन करत असताना दत्त संप्रदायातल्या महान अधिकारी सत्पुरुषाच्या चरित्राचं अवगाहन करत असताना हरिहराचं विकोपाचा वाद कसा होता, तत्कालीन समाजामध्ये मी वैष्णव मी शैव मी गाणपत्य हा वाद संत कशा पद्धतीने मिटवायचे यासाठी मी काल आणि परवा आपल्याला या दोन शिरहट्टीच्या ब्राह्मणाच्या आणि पडगानूर नावाच्या गावातल्या ब्राह्मणाच्या दोन गोष्टी आपल्या पुढे ठेवल्या। तो ब्राह्मण जो गेला शिरहट्टीचा, त्यानं जे चरण धरले तो पुढे त्यांचा भक्तच झाला, ते दाम्पत्य त्यांचं भक्तच झाले आणि त्यांनी वैष्णव मी शैव ह्या मनातल्या ज्या अशा संकल्पना आहेत संकुचित वृत्तीच्या त्या दूर केल्या आणि ते शिवांचे शिवचिदंबरांचे दत्तात्रेयांचे परमभक्त असे झाले। आता मुरगोड हे शिवचिदंबरांचं जे कार्यक्षेत्र होतं ते सोडून ते देवलपुरीला का गेले? देवलपुरी नावाचं एक गाव आहे, तिथे ते गेले का गेले त्याचा थोडासा ओहापोह आजच्या दिवशी आपण करूया। मुरगोडला देसाई नावाचा एक अतिशय वाईट बुद्धीचा असा एक सरदार होता। तो त्याच्या अमात्याचा नेहमी घात करू इच्छित होता। त्या देसायाच्याकडे लिंगाप्पा नावाचा एक कारभारी काम करत होता आणि एके दिवशी राजांनी लिंगाप्पाला बोलावून घेतलं। काय प्रकार घडला? शिवचिदंबरांनी सांगितलं होतं की त्या लिंगोपंतांना की तुम्ही जाऊ नका, माझी आज्ञा आहे। ते म्हणाले पण राजांनी बोलावलंय। ते म्हणाले जरी तुम्हाला राजांनी बोलावलेलं असलं, तिकडनं जरी बोलावलेलं असलं तरी काही ना काहीतरी त्याच्यामध्ये कावा आहे, काही ना काहीतरी त्याच्यामध्ये छलकपट आहे, मी सांगतोय माझा ऐका, तुम्ही जाऊ नका। वास्तविक पाहता शिवचिदंबरांचा अनुग्रहित असलेला हा लिंगोपंत तो जो सरदार होता त्यानं जर ऐकलं असतं कारभाऱ्यानं तर कदाचित जीव याचा वाचला असता, परंतु त्याला राजाची आज्ञा ही फार मोठी वाटली। स्वतः शिवचिदंबरांनी शब्द दिला पण त्यानं आपली मती वापरली, आपली बुद्धी वापरली आणि परिणाम त्याचा घात करावा ही जी त्या देसायाच्या मनात छलकपटाची भावना होती त्यानं त्या गावामध्ये त्याचा खून झाला आणि त्या ब्राह्मणाचा खून त्या गावात झाला हे पाहिल्यानंतर ज्या गावी ब्रह्महत्या झाली तिथे राहायचं नाही या कारणास्तव पुढे 12 वर्ष मुरगोड हे गाव शिवचिदंबरम स्वामीजींनी आपल्या परिवारासह त्या गावाचा त्याग केला आणि ते देवलपुरी नावाच्या गावात येऊन राहायला लागले। आता देवलपुरीला आल्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या त्यांच्या हातून लीला घडल्या। एकदा कोकणातले 2 ब्राह्मण बरं का अचानक देवलपुरीला येऊन पोहोचले। हे जे 2 ब्राह्मण कोकणातून आले होते या 2 ब्राह्मणांनी शिवचिदंबरांच्या चरणाचा आश्रय केला आणि अचानक शिवचिदंबरांना यांनी आपल्या मनातला मनोदय व्यक्त केला। ते काय म्हणाले? ते म्हणाले आम्हाला इथे काही दिवस राहायचं आहे, आम्हाला अनुष्ठान करायचं आहे, आमची जेवणाची थोडीशी पोटापाण्याची व्यवस्था कराल का? महास्वामी येते चिदंबर महास्वामी ते म्हणाले अवश्य, आमचा अवतारच त्यासाठी आहे की देवब्राह्मणांचा सन्मान व्हावा, गायींचं रक्षण व्हावं, वेगवेगळ्या पद्धतीने लोक सद्धर्माचं आचरण करावीत, तुम्ही व्रतानुष्ठानासाठी इथे येऊन राहताय, अवश्य तुमच्या पोटापाण्याची व्यवस्था होईल। अनेक भक्त येऊन आमच्या इथे राहतात, त्यात तुम्ही 2 आलात तर काही फरक पडत नाही। ते 2 कोकणातून आलेले जे भक्त होते ते राहू लागले। एक दिवशी दुपारची वेळ होती आणि पंक्तीचा प्रसंग चालू आहे आणि त्या पंक्तीच्या प्रसंगामध्ये पंक्तीला बसलेले असताना पानातला एक पदार्थ एका ब्राह्मणाला आवडला नाही आणि तो म्हणतो ही काय भाकरी आहे? ही अशी भाकरी कधी असते का? अशा पद्धतीची आमटी कधी असते का?
अशा पद्धतीची भाजी कधी असते का? हे तिखटच आहे, ते खारटच आहे, ते आंबटच आहे, नाना पद्धतीची दूषणं तो त्या अन्नाला देऊ लागला. इतकंच करून थांबला नाही, इतकं बोलून थांबला नाही, तर त्या अन्नाचा त्याग करून तो उठला आणि अन्नावरती राग काढून भर पंक्तीतनं उठून निघून गेला. वास्तविक आश्रयाला आलेल्या माणसांनी उद्दामपणाची भाषा बोलायची नसते, हे सूत्र आहे. ते आश्रयाला आलेत, आम्ही इथे राहू का म्हणून विचारून या भूमिकेत मी तिथे राहायला आलेत. पण पानावरती बसल्यानंतर त्या अन्नाचा राग काढला, अन्नावरती राग काढला आणि उठून मस्तवालपणे तो माणूस निघून गेला, तो ब्राह्मण निघून गेला. बघा, अन्न अन्नाद एवच, मन्न मन्नाद एवच असं जे विष्णू सहस्रनामात म्हटलंय. अन्न सुद्धा शेवटी परमेश्वरच आहे आणि अन्न खाणारा सुद्धा आतला परमेश्वरच आहे. अन्नम अन्नाद एवच. लक्षात घ्या, कणाकणामध्ये परमेश्वर आहे. एक दाणा जमिनीत जातो तेव्हा 1000 दाणे जन्माला येतात. तो अन्न टाकून निघून गेला, परंतु त्या निघून गेलेल्या त्या ब्राह्मणाचं वागणं अतिशय सैरभैर पद्धतीनं वागू लागला. वेडवाकडा असंबद्ध बडबडू लागला, नाना प्रकारे त्याच्या शरीराला दाह होऊ लागला, वेड्यावाकड्या पद्धतीच्या कृती करू लागला. हे सगळं त्या लोकांनी पाहिलं आणि कोणीतरी सांगितलं, बाबा हे काहीतरी असं चमत्कारिक विचित्र वागतोय. तुझा भाऊ, तू जाऊन शिवचिदंबरांना शरण जा. तो जो दुसरा चांगला भाऊ होता त्यानं शिवचिदंबरांना शरण गेल्यानंतर शिवचिदंबरांनी त्या ब्राह्मणाला जवळ बोलावलं आणि त्यांनी त्यांच्या कृपेने त्याला जी होत असलेली व्याधी आहे ती बरी केली. पण त्याला त्या दिवशी समज दिली. ते म्हणाले, अन्नाचा त्याग करून गेलास, लक्षात ठेव, बाकी 4 गोष्टी माफ आहेत एक वेळ चुकीच्या घडलेल्या, पण अन्नाचा जर शाप लागला ना तर भल्या भल्यांना अन्न खायला मिळत नाही. आपण सर्वांनी हा निर्धार करूया या चरित्र आख्यान ऐकत असताना की अन्नाचा एक कणही आमच्या पात्रात सुटणार नाही, याची दखल आपण ही चरित्र नुसती न ऐकता यातनं एक बोध निश्चित या पद्धतीनं घेऊया. या ब्राह्मणांचं सांत्वन केलं आणि काय घडलं, आणखीन काय काय घडलं, आणखीन काय काय घडलं, रंजक अशा गोष्टी उद्याच्या चरित्राख्यानात सांगतो. आज इथेच वाणीला विराम देतो. अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या पवित्र अशा नामाचं स्मरण करू. शिवचिदंबर 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 असं म्हणू आणि इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.